एक महत्त्वाची बातमी, राज्याच्या 5 दिवसाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे। उद्या अर्थमंत्री अजित पवार 2024-25 या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत। निवडणुकीचं वर्ष आहे आणि त्यामुळे सरकार महत्त्वपूर्ण पूरक मागण्या मांडण्याची शक्यता आहे। राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे। दरम्यान अधिवेशनामध्ये कुठल्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर विरोधी पक्ष आक्रमक होण्याची चिन्ह आहेत। भाजपा आमदार गणपत गायकवाड यांचा भर पोलीस ठाण्यातील गोळीबार प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये सापडलेल्या हजारो कोटींच्या अंमली पदार्थावरून सुद्धा सरकारला घेरलं जाण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणाचे पडसाद अधिवेशनामध्ये उमटण्याची चिन्ह आहेत। राज्याच्या अनेक भागात पाण्याची समस्या आहे, त्यावरच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा अपेक्षित आहे। राज्याबाहेर जाणाऱ्या उद्योगाचा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जाऊ शकतो। एमपीएससी पदभरती आणि परीक्षांमधील घोटाळ्याचा मुद्दा सुद्धा मांडला जाण्याची शक्यता आहे।